विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आज आपण पाहत आहोत पत्रलेखन कसं असावं, एक आदर्श पत्रलेखनाचा नमुना तुमच्यासाठी आपण इथं सादर केला आहे। व्हिडिओ शॉर्ट पण नक्की स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला SSC बोर्ड परीक्षेमध्ये सर्वात सुंदर पेपर तुम्ही लिहिणार आहात, सर्वात सुंदर पत्रलेखन लिहिणार आहात आणि आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत। तर आजचं पत्रलेखनाचा विषय आहे अभिनंदनपर पत्र। यापूर्वी आपण मागणीपत्र आणि लायब्ररीमधील पुस्तकं मागणीपत्र अशी 2 पत्रलेखनाचे नमुने टाकलेले आहेत। हा तिसरं पत्र आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही जाऊन प्लेलिस्टमध्ये पाहू शकता। खूप सारे प्रश्नपत्रिका आहेत मागील जुन्या वर्षाच्या। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब, शेअर करा आणि मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा, लाईक मात्र करा। चला, पत्रलेखन अभिनंदनपर पत्र। पत्ता आहे सागर सातपुते। आपण आता ईमेल पद्धती असल्यामुळे पत्र आपण याच साईडने सलग लिहितो, या साईडला लिहित नाही, जास्त स्पेस सोडत नाही। पत्ता सागर सातपुते, सांगली 416416, दिनांक 24 सप्टेंबर 2025। खरं तर हे अनौपचारिक पत्र आहे, म्हणजे आपण मित्राला लिहितोय, हे काही शासकीय पत्र नव्हे, त्यामुळे आपण अनौपचारिक पद्धतीने मित्र मैत्रीण वगैरे लिहू शकतो आपण। प्रिय मित्र रोहित, सप्रे नमस्कार। तू आनंदात असशील अशी आशा करतो। आज तुला हे पत्र लिहिताना माझं मन अगदी भरून आलं आनंदाने, किंवा आनंदाने भरून आलं। तुझ्या शाळेच्या वार्षिक परीक्षेत तुला पहिला क्रमांक मिळाल्याचं कळलं। ही बातमी ऐकून मला फार आनंद झाला। तुझ्या मेहनतीचं आणि चिकाटीचं फळ तुला मिळालं आहे। तुझ्या यशामध्ये तुझ्या शिक्षकांचा, आई वडिलांचा आणि तुझ्या सातत्यपूर्ण अभ्यासाचा फार मोठा वाटा आहे। आमच्यातील सर्व मित्र तुझ्यावर खूप प्रेम करतात आणि तुझ्यावर खूप खुश आहेत। आम्हा सर्वांसाठी तू एक प्रेरणादायी ठरलास। येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेत व पुढील आयुष्यातही तू असाच यशस्वी व्हावास ही आमची इच्छा आणि शुभेच्छा आहे तुझ्यासाठी। पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन। तुझा जिवलग मित्र सागर। पत्ता आहे कुठलाही लिहा, XYZ वगैरे, श्री सागर म सातपुते, विद्यार्थी आहे, इयत्ता 10वी, न्यू हायस्कूल कोल्हापूर। पिनकोड लिहिला तर अतिउत्तम। तर तुम्हाला कसं वाटलं हा पत्र मला नक्की सांगा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका आणि मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा। प्रथम सत्र परीक्षा नुकतीच आलीच आहे जवळ, यासाठी धन्यवाद।